मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राजकारण झालं आणि पाणी आणण्याचं काम पावसाळ्यात पाणी मागणारा मला वाटते 288 आमदारापैकी माझ्या तालुक्याला पावसाळ्यात पाणी आलं पाहिजे म्हणून मागणारा आणि आंदोलन करणारा आमचा आमदार विक्रमदादा या दारांच्या पाठीमाग हा पूर्ण तालुका अगदी क्षमतेने उभा राहील। आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। आमचा सगळा मतदारसंघ पाण्याची दारा आपल्याकडून मोठी अपेक्षा करतोय। राहिलेली 65 गावं, विस्तारित गावं आणि वंचित राहिलेले ज्या गावाला पाणी कॅनल गेलंय पण त्याचा थोडा भाग वंचित राहिलाय, तो भाग सर्व आपण करून घ्यावा। मी अशी सर्व मतदारसंघातली गरीब जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो। त्याबद्दल येणाऱ्या 20 तारखेला आपल्या समोर भारतीय जनता पार्टीचा बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे। त्याची प्रवृत्ती गुंडगिरीची आहे। या तालुक्यात अशांतता माजवत आहेत, जातीपातीचं राजकारण करू पाहतात। शिवसेनेचे विजयराजे चव्हाण आणि शिवाजीराव पडळकर यांना विनंती स्टेजवर उपस्थित व्हावं। जातीपातीचं राजकारण न करता सर्व जातींना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजे या देशात त्या काँग्रेस पक्षाने केलेला आहे। त्यामुळे जातीपातीला आपण लक्ष देऊ नका। काही अपक्ष उमेदवारी समोर आहे, मी या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे, परंतु दादा नक्की आमचा लिंगायत समाज 80% आपल्या बाजूने, आपण काळजी करू नका। त्यामुळे ही निवडणूक आपल्याला फार सोपी आहे, कारण बाहेरचा एक उमेदवार आणि ज्याला पोराटकी कळत नाही तसला एक उमेदवार आपल्या समोर आहे। आपला उमेदवार अत्यंत तळमळीचा, या तालुक्याचा कडांकडा माहिती असणारा, या तालुक्याच्या विकासासाठी झटणारा हा आमचा आमदार सन्माननीय विक्रमदादा सावंत आपल्याकडे मतं मागायला या ठिकाणी उपस्थित आहे। आपण प्रचार करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। अनेक नेते मंडळी या ठिकाणी बोलणार, मी परत एकदा सर्वांचं स्वागत करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहणाऱ्या या नालायक घाणेरड्या लोकांना या राज्यातून हकलवायची सुरुवात आज आपल्याला जत पासून करायची आहे। खरं तर आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, मला तुम्हाला सांगायला आवडेल, कालपासून टीव्हीवर आम्ही ऐकायला लागलो की जत मधून प्रचाराचा शुभारंभ होणार म्हणे, पण जत मधून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाही तर जत मधून या खानेरड्या सरकारचा शेवटचा शुभारंभ हिथून होतोय आणि त्याची सुरुवात जतची जनता करून दाखवणार आहे। खरं तर तुम्हाला मी उद्याची भाषणं थोडीशी आजच सांगू का? तुम्हालाही ऐकायला आवडेल। उद्या आल्यानंतर मोठमोठ्या आश्वासनांचा थापा इथं होणार आहेत, मोठमोठी आश्वासने मिळणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी मोठमोठ्या प्रमाणावर तुमच्या समोर मांडल्या जाणार आहेत। इथं सांगितलं जाणार आहे जतचा चेहरा बोला बदलू, तुम्ही माझ्या उमेदवाराला निवडून दिलं तर या जतला लाल दिव्याची गाडी देतो। हे उद्याचं भाषण मी तुम्हाला आज सांगतो। पाठ झालं गेल्या बाकीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जतच्या जनतेनं, राज्यातल्या जनतेनं तेच ऐकलंय, कारण या भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्राला वेठीस धरलंय। मगाशी इथं बोलत असताना उमदीच्या MIDC संदर्भातले उल्लेख बऱ्याच जणांनी केले, पण काही महाशय त्यांच्या भाषणातनं सांगतात इथं टाटा, स्विझलॉन एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आम्ही जतला आणतो, पण महाराष्ट्र प्रश्न विचारतोय आज 7.5 कोटीचे 750हून अधिक कोटींचे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यामध्ये नेण्याचं महापाप जेव्हा तुम्ही करताय, आमच्या महाराष्ट्रातले रोजगार बाहेर राज्यामध्ये नेताय आणि कसली जतला MIDC तुम्ही आणणार आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अरे महाराष्ट्राच्या माती, महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला युवक बेरोजगार झाला पाहिजे अशी स्वप्न पाहणारी तुम्ही लोक, दिल्लीच्या 2 सरदारांच्या पुढे नाचणारी तुम्ही मंडळी, तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं हित काय साधणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब दादा, आपण एक फोटो व्हिडिओ बघितला असेल, परवा जत मध्ये बरीच गर्दी जमा झाली होती म्हणे, पण ती गर्दी वास्तविक पाहता कुठली होती हे अख्ख्या तालुक्यालाही माहिती आहे, जिल्ह्यालाही माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं राज्याला माहिती आहे। पण तिथं एक चुकीचं चित्र काय घडलं आपण सगळ्यांनी नीट पाहिलं असेल। अहो, हे भारतीय जनता पार्टीनं नेहमी एकच इडा उचललेला आहे
की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि अवमान करणं. आपण पडलेला त्यांचा पुतळा पाहिला असेल. अहो गटारीत खात होते हे भाजपवाले, तिथपर्यंत ठीक होते. महाराजांच्या पुतळ्यात देखील खायला निघाले. आणि याच्याहून पलीकडची वाईट गोष्ट, त्या दिवसाचं चित्र जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्या टेम्पोमध्ये महाराजांची वेशभूषा केलेला एक व्यक्ती मुलगा उभा केला होता. त्याचबरोबर आम्हा सर्वांचं दैवत असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची देखील त्या ठिकाणी वेशभूषा करण्यात आली होती. माझं दुमत नाही तुम्ही वेशभूषा केली त्याबद्दल. अरे पण ज्या महाराजांनी मागच्या रांगेत उभा केलं म्हणून औरंगजेबाला नाथाडलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून त्यांना पाठीमागच्या रांगेत उभं करताय. हा माझ्या शिवरायांचा अपमान नाही का? अहो 18 हलुतेदार 12 बलुतेदारांचा माझा राजा आहे. माझा राजाचा होणारा अपमान ही जत मधली जनता अजिबात सहन करणार नाही. मी तितक्याच ताकदीनं आणि 100% खरं सांगतोय. काय कवे कैलास महात्मा बसवेश्वरांनी संदेश दिला. समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा निवडणुकीसाठी वापर करताय. आणि बसवेश्वरांना आता मी नावं घेत नाहीत, मला कोणाची नावं घेणं इथं उचित दिसणार नाही, कारण मी तेवढा मोठा नाहीये या बाकीच्या मंडळींची नावं घेण्याइतपत. मी सामान्य छोटा कार्यकर्ता आहे. पण इथंच स्वतःला आम्ही प्रसारक समजणारे, समाजाचा विचार करतोय असं समजणारी काही मंडळी देखील त्या रॅलीत होती. आणि महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा वेशभूषा साकारलेल्या मुलाला अगदी बाजूला कोपऱ्यात चेंगरलं जात होतं. अरे म्हणजे हे महापुरुष, ही सगळी नेते मंडळी, हे जे महापुरुष आहेत, हे विचारवंत आहेत, तुम्ही तुमच्या मतासाठी त्यांचा वेळोवेळी वापर करता. कारण आपण बघितले या राज्यामध्ये कोश्यारी नावाचा राज्यपाल होता. त्या राज्यपालानं तर वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करण्याचं घाणेरडं कृत्य इथं या ठिकाणी करताना आपण पाहिलंय. म्हणजे जेणेकरून काय, ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्र विचारवंतांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राला डाग लावण्याचं, या महाराष्ट्राला धक्का देण्याचं काम नेहमी या घाणेरड्या लोकांच्याकडून होतं. तर त्यांना आपण तिथं जागीच आळा घालणं गरजेचं आहे. आणि त्याच्याहून मोठमोठ्या घोषणा आपल्याला काय ऐकायला मिळतात. म्हणे कृष्णामाईच्या पाण्यानं जगचा कलंक पुसणार आहे. माझा एकच प्रश्न आहे, आटपाडीमध्ये काय नद्यांचा महापूर आलाय का? तिथला कलंक पुसण्यात आपण यशस्वी झालेला नाही. आणि मग माझ्या तालुक्याचा काय विकास करणार आहात? ही व्यक्तिगत टीका करतोय अशातला भाग नाही. पण या तालुक्याचा एक जबाबदार नागरिक, एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य व्यक्ती म्हणून माझा प्रश्न आहे त्यांना. आणि याच्या पलीकडं लाडकी बहीण योजना आपण अलीकडच्या काळात बघितली. आदरणीय बाळासाहेबांना माहिती आहे, हे सरकार घाणेरड्या पद्धतीने सत्तेवर आलं. म्हणजे मी ह्याच्या आधीही तुमचा एक व्हिडिओ बघितला होता. इथल्या जनतेलाही मला ते सांगायला नक्कीच आवडेल. आपली एक मुलाखत चालू होती आणि मुलाखतीमध्ये त्या फसवणुकीनं तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की त्यांनी तुम्हाला ऑफर दिली होती. पण त्यावेळेचं बाळासाहेबांचं वाक्य काय होतं माहिती आहे? ऑफर बद्दल धन्यवाद, पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे. म्हणजे विचारधारा फिरणारी, विचारधारेला धरून चालणारी माणसं इथं आहेत. नाहीतर आपण बघितलं 50 ठोके एकदम ओके. आपल्या सगळ्याला माहितीये, लहान पोरग जरी विचारलं तरी तेच सांगतंय. म्हणजे कोणतीही तत्व नाहीत, विचारधारा नाही, विचारांना बाजूला सारून एकमेक म्हणजे या लोकशाहीचा पूर्ण बट्ट्याबोळ करायचं काम जर कुणी केलं असेल तर हे महायुतीनं केलेलं आहे. सगळ्यात मोठं पाप या महायुतीनं केलेलं आहे. कारण एक फुल 2 हात वर चालणारं हे सरकार या राज्यातल्या जनतेला वेठीस धरलंय. त्यामुळे महाराष्ट्रातली जनताच आज जागी झाली आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातली प्रत्येक जनता, लहान मुलांपासून युवकांपर्यंत ते वयोवृद्धापर्यंत, प्रत्येक माता भगिनी सगळेजण सांगतायत की हे सरकार उलटवून टाकायचं आहे. लाडक्या बहिणीचा मगाशी मी उल्लेख केला. अहो शेवटच्याच काळामध्ये तुम्हाला लाडकी बहीण दिसते का? ज्या वेळेला तुम्ही 2.5 वर्षापूर्वी आला त्यावेळेला बहीण कुठे होती बरं? त्यावेळेला तुम्हाला बहीण दिसली नाही. जेव्हा निवडणुका डोळ्यासमोर येतात, शासनाचाच पैसा घाणेरड्या पद्धतीनं आपल्या स्वतःसाठी वापरायचा, हे घाणेरडं नियोजन करणारं भाजप सारखं घाणेरडं कोणीच असू शकत. आणि हे म्हणजे अजित, तर हे इडापिडा घालून आपल्याला बळीचं राज्य, शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, आपलं खरं साम्राज्य आपल्याला इथं उभं राहायचं आहे. काही जणांनी स्टेटसवर टाकायला सुरुवात केली, यांचा उद्याच्या सभेचा पॅन्डॉल उभा केलाय आणि खाली लिहितात जगचं आता सिंगापूर व्हायला लागलंय. अरे थापा मारण्याला काहीतरी मर्यादा असतात. आता काय झालंय माहितीये, माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहितीये, फेकू म्हणलं की या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं नाव येतं. इतकं म्हणजे आपल्यामध्ये टाकल्यानंतर आपण बघितलेलं आहे. इतक्या पलीकडची ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही फेकणारी, थापा मारणारी मंडळी, भूल थापा मारणारी मंडळी आपल्याला आपल्या समोर येत आहेत.
त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. काही जण फार मोठ्या मोठ्या बाता करतायत, अमुक गाव दत्तक घेतो, तमुक गाव दत्तक घेतो. अरे तुमची गावं काही शांघाय, सिंगापूर, मॉरिशियस झाली का काय? प्रश्नच पडलाय मला. जातो मी कधी कधी आटपाडीला, तिकडेही आमचे देवदेव आहेत, देवदेवता आहेत, आम्ही देवदर्शनाला जातो. मग आमच्यापेक्षाही बिकट परिस्थिती आटपाडीची असताना इथल्या जनतेला फसवायचं, थापा मारायच्या. तुमच्या भूलतापांना आता कुणीही बळी पडणार नाही. आमच्या महापुरुषांचा होणारा अपमान अवमान कुणीही सहन करणार नाही. जत मधली जनता तितकीच सुज्ञ आहे. इथं व्यापारपेठेत बाजारपेठेत असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही माझी विनंती आहे, असं कुणी सांगायला आलं तर त्याला आवर्जून सांगा, बाबा माझा हा जत सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर मशिदीत येणारी माणसं आम्ही पाहिली, पण याच महायुतीचा आमदार सांगतो की मुस्लिम समाजाच्या मतांची आम्हाला गरज नाही. म्हणजे एवढा द्वेष, एवढा तिरस्कार, एवढा तिटकारा असणारी ही महायुतीची मंडळी आपल्याला हद्दपार करायचे आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचं, शेतकऱ्याचं, आपल्या सर्वांचं हक्काचं आता मी यलगा जो आहे तो मला इथल्या लोकांमध्ये दिसतोय. आलेली लोक हे कुठले, मला वाटलं मी माहिती घेतली आसपास स्टेजवर सुद्धा कोणी बाहेर चालय का. सगळी माहिती घेऊन झाल्यानंतर मला कळलं की मी एकटाच बाहेर चाललोय. नाहीतर बाहेरचे आलेले सगळे दुसऱ्याच पार्टीचे आहेत. विरुद्ध पार्टीमध्ये अशी अवस्था आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये दोन वेगवेगळे विभाग पडले. भारतीय जनता पार्टी खुर्द, भारतीय जनता पार्टी बुद्रुक. भारतीय जनता पार्टी बुद्रुकचे उमेदवार बाहेरून आणलेले, प्रायव्हेट जेट आणलेला प्रायव्हेट उमेदवार भारतीय जनता पार्टी बुद्रुकचा, आणि खुर्दची लोक त्याला काय स्वीकारायला तयार नाही. खर तर विक्रम दादा, एखादा बाहेरचा माणूस आला तर तो आपला पाहुणा असतो. आपण त्या पाहुण्याची सेवा कुठपर्यंत करायची हे लिमिट असते. पाहुणा पहिल्यांदा आल्यानंतर आपली पद्धत आहे, टावेल टोपी देतात, त्याला गंध लावतात, वला कुंकू करून त्याला तांदूळ लावून त्याच्या घरनं कोण सोबत आला असेल तर त्याची वटी भरतात. ही तर काही पद्धत नाही वाटतं वटीची. उमेदवार सिंगल आहेत, समजून घ्या त्यांना. मग दुसऱ्या वेळेस आलं तर तुम्ही काय म्हणतो, आता मागच्या वेळेस ह्याचा सन्मान केलाय, त्यावेळेस नुसतं खाऊ घालून पाठवू, मग तरी बी मटण आणतो आपण. तिसऱ्या वेळेस शाकाहारीवर पाठवतो, वरण भात काय असेल ते मिळेल ते त्याच्यावर पाठवतो. चौथ्या वेळेस आल्यानंतर मात्र पाहुण्याला आपण इग्नोर करायला चालू करतो. तर इथं आमच्या जिल्ह्याच्या लोकप्रिय आणि जनतेच्या मनात घर केलेल्या पंडितताई शिंदेचं आगमन झालंय. पंडितताई शिंदे आगे बढो. काँग्रेस पक्षाचा ताईंचं सुद्धा स्वागत आहे या मंचावर. काही जनतेला नतमस्तक होत आहेत. खऱ्या अर्थानं चांगला विजय लोकसभेमध्ये मिळवलाय. आता अधिवेशन कधी होतंय याची आम्ही पण वाट बघतोय, मोदीजी पण वाट बघतायत. कारण ह्या जर बोलायला उठल्या तर मोदीजी सुद्धा थराथरा कापायला चालू करतील, असे आमच्या लोकप्रिय खासदार ताई आहे. त्यामुळं काही लोक नुसतीच बोल घेवडी असतात, त्यांना आड बी नसतं गोड बी नसतंय. तशी लोक तुमच्यात आलेत, पण ह्यांच्या बोलण्याला सगळंच असतंय. त्यामुळे ह्यांना लोक घाबरतील. हे बसून घ्या बरं व्यवस्थित, सगळी कालवा करू नका अजिबात. मग पाहुण्याचा विषय आपला चालू होता. पाहुण्याला पाहुणचार पटला. पाहुण्याला असं ठरवलं आता गावाकडे जायलाच नको. ही भारी पाहुण्याच्या ठिकाणी एवढा पाहुणचार चांगला होतोय. भातावर तूप टाकते, वरण देते, 2 टाइम खाऊन मस्त पैकी सकाळ सकाळ फिरायला जायला येतोय, संध्याकाळी सूर्यास्त बघायला येतोय, रात्रीची स्वप्न बघायला येते. ती पाहुण्याचं खायचं, पाहुण्याच्यातच कार्यक्रम लावायचा. तर आता किती दिवस सहन करणार तुम्ही मला सांगा. पाहुणा काय उठायचं नाव घेणार. पाहुण्याला आता तर सांगितलं ही घरच माझं आहे. पण मला सांगा, भूमिपुत्रानं काय कुठं बाहेर देशात जायचं का? पुणे मुंबईत MIDC डबा घेऊन जायचं सांगा. जर असं असेल तर मला एक सांगायचंय, बाजारपेठेमध्ये तुम्ही फिरता, मला जतच्या बाजाराचं खरंच कौतुक वाटलं. मी लहानपणी बारका असताना आम्ही इकडं आत्नीला वगैरे जायचो,
तेव्हा जत म्हणलं की आम्ही म्हणायचो झोपून घ्या, दुकाळ भाग मधून चाललोय आपण, आता दुष्काळी भागातनं चाललोय. पण इकडं जे आलो मी, चांगल्या बिल्डिंगा दिसायला लागल्या, 5 वर्षातला फरक दिसायला लागला. एक स्लोगन मी सांगतो, दिसतोय फरक विक्रम दादा परत. तुम्ही हे टॅगलाईन आता खऱ्या अर्थानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहुण्याच्या विषयावर येऊ. पाहुणा काय उठाय तयार नाही. पाहुण्यानं घरावर आपल्या कब्जा केलाय. 20 तारखेची नामी संधी आहे. बाजारातनं जमान गोटा आणा, जमान गोटा कुट्टी करा. 20 तारखेच्या सकाळ सकाळी पाहुण्याच्या जेवणात, म्हणजे अर्थात खोकड्यावर गेला का नाही, मतपेटीच्या पार्लेजीचं खोकडं लावलेलं असतं. हात काय करतो अजिबात दिसत नाही. जाऊन गपचीप आपलं हाताच्या पंजाचं बटन दाबा, टुई वाजलं की तिकडे पाहुण्याला सराजा लागायला चालू होते. त्या बघा, पाहुण्याचा असा पाहुणचार करा, पाहुण्यानं पुन्हा इकडे कवटे म्हणकाय. परत ती तुमचा कुठला ही जे काय म्हणते, ही फाटा जी आहे त्याच्या अलीकडेच आला नाही पाहिजे. जर तर लांबच राहिलं, 2-3 तालुका सोडूनच पाहुण्यानं कार्यक्षेत्र धरलं पाहिजे, एवढी विनंती. आता कसं आहे, फक्त बोल घेवडेपणा असून चालत नाही. माणूस बोलणारा कमी असावा पण कामामध्ये चांगला असावा. आज तुमच्या पुढे येऊन वेगवेगळी आश्वासने दिली जातील. उद्या तर मला कळलं फडणवीस साहेब इकडे येणार आहे, मग तर काय गाजराचाच पाऊस असणार आहे. तुम्ही बघूनच दमचाल आणि ऐकूनच दमचाल. माझे धनगर बांधव इथं असतील तर त्यांना एक सांगतो, तुम्ही मेंढरे हिंडवताना डोंगराच्या कडेला गेला तर डोंगराच्या मेंढरामध्ये गपचीप लांडगा शिरलेला लक्षातच येत नाही कोणाला. हळूच लांडगा असा मध्ये शिरतो एखादं चांगलं दादा बरं का बाळासाहेब बकरं बघतून लंपास करून जातो. तसा उद्या एक लांडगा येणार आहे. काय करल ती, बरोबर खांद्यावर घोंगडं टाकत, काठी हिल हातात, ढोल वाजवत. पण लक्षात ठेवा, हा लांडगा जो आहे तो तुमचा बी ढोल वाजवल, सगळ्या मतदारसंघाचा बी ढोल वाजवल. कारण त्यांना आतापर्यंत तोंडच्या वापाच्या सोडून दुसरं काही केलेलं नाही. माझी भाषणाची स्टाईलच अशी आहे. तुम्हाला म्हणसाल मला मी काय एवढा प्रोफेशनल का बोलणं व्यवस्थित, कारण जशी समोरची बोलते तशीच बोललं पाहिजे, ही माझी पद्धत आहे. मी त्याच शाळेतला आहे. आता जे समोरचे आहेत ना, मी त्याच शाळेतला विद्यार्थी आहे. त्यामुळं जे चालू आहे खऱ्या अर्थानं भाषण करून फक्त उपयोग होणार नाही, तर काम करणारी माणसं हवी आहेत. मी इथं आल्यानंतर मला समजलं की या तालुक्यामध्ये MIDC ची घोषणा केली. आता MIDC जे नेमकं मला तर कळलं, मी दादाला म्हणलं सुद्धा, सांगोल्याला एक MIDC व्हायला लागली. इकडे समाधान अवताडे आमचे फक्त शांत आमदार, म्हणजे कधी हालत जुळत नाही असे आमदार शेजारचे, त्यानं बी एक MIDC काढली. इकडे शहाजी बापून काढली आणि इथं आता अजून तुमच्या नवीन पाहुण्याला एक MIDC आणली. मला सांगा, 50 एकराच्या कार्यक्षेत्रात 3 MIDC व्हायला लागल्या. ती MIDC आहे का हाऊसिंग सोसायटी आहे मला नेमकं कळलं. म्हणजे इथं तालुक्याला MIDC मंजूर करायची, फक्त गाजराचा पाऊस पडायचा आणि तिकडं राज्याचा प्रकल्प मोदीच्या चरणाला नेऊन लीन करायचं. मोदीजी ही तुमच्यासाठी, मोदीजी हे तुमच्यासाठी. गुजरात मधली लोक अक्षरशः महाराष्ट्र विकत घ्यायच्या घोषणा करायला लागली. आमची लोक 7-8 हजारावर घाम काढून मरायला लागली. त्या लोकांना जनतेच्या वेदना समजायला तयार नाहीत. ही तूप भातावरची लोक आहेत, ह्यांना काय आळणी चटणी मिठाचं काही सुद्धा लोकांचं पडलेलं नाही. तुमच्या सुखदुःखात, तुमच्या खऱ्या अर्थानं समस्येमध्ये, प्रश्नामध्ये जाण असलेला माणूस, तुमच्यासाठी बोलणारा, कमी काम करणारा माणूस तुम्ही निवडणं गरजेचं आहे. बोलणारे बोलून जातील, मी सुद्धा बोलून जाईल. काम करणारा माणूस इथं बसला आहे, त्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्ही राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, MIDC फक्त कागदावर असते. आता आमच्या पंढरपूर तालुक्याला MIDC मंजूर केली. कासेगाव म्हणून गाव आहे, द्राक्ष बागायताचा पूर्ण बेल्ट असलेला, जिथून द्राक्ष एक्सपोर्ट होतात, अशा गावात MIDC मंजूर केली. मला सांगा, तिथली लोक फडणवीस कधी येतोय टिकर घेऊनच बसले. अशी परिस्थिती आहे. आता तुमच्याही भागात गाजर दाखवलं असेल. आज आमच्या गाव 12 वर्षानंतर MIDCचं त्या जाहीरनाम्यातला मुद्दा वगळला गेला. आता मला वाटतं तुमच्या बी जाहीरनाम्यातला वगळला गेला असेल. कागदावर MIDC 288च्या 288 मतदारसंघात झाले.
लोक मात्र तशीच बोंबलतात. प्रत्येक घरात एखादा इंजिनियर तयारच असतो. बायोडाट्यावर काय टाकायचं, MBBS जरी टाकलं तरी ती एखाद्या साध्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या हाताखाली काम करते. का तर रोजगारच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि 7वी आणि 8वी शिकलेली लोक आता त्यांचं नेतृत्व करायला चालले. ते मला सांगा, हे अगदी उमेदवार समोर आहेत, त्यांना विचारा तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुम्हाला विविध योजनांची माहिती आहे का, तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सरकारच्या योजनांच्या माध्यमातून जो निधी आणायचा असतो त्याची माहिती आहे का. फक्त आणि फक्त विस्फोटक वक्तव्य करायची. जर चुकून माकून तुमच्या तालुक्याला ही जर विघ्न आहे ती जर पडलं फिडलं तर जतचं नाव कायम बदनामीकारक वक्तव्यात येणार. जतच्या आमदारानं असं बोला, जतच्या आमदारानं तसं बोला. जतच्या आमदाराने विकास केला म्हणून 5 वर्ष झालं नाव येतंय, तेच पुढे 5 वर्षात आलं पाहिजे. लक्षात काम करणाऱ्याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभं राहणं गरजेचं आहे. शिवकाळापासून जी आपली नीती चालत आली आहे, जी आपल्या सर्वसामान्यांची जी भूमिका आहे तीच भूमिका आपण घेतली पाहिजे. जी लोक जातीपातीमध्ये समाजामध्ये फूट पाडून खऱ्या अर्थानं राजकारणाचं पीक घेऊन स्वतःची घरं भरायचं काम करतात, अशा लोकांना मुठमाती देणं गरजेचं आहे. त्यांचं दुकान जे आता उघडलंय इलेक्शन पुरतं सिजनेबल धंदा करणारी लोक आहेत. पुढची निवडणुकीपुरतं दुकान उघडतात, माल तुमचाच माल तुमच्याच गळ्यात टाकणारी लोक आहेत. ही लोक म्हणजे खऱ्या अर्थानं आमदार पाहिजे का भारवाला आपल्याला या ठिकाणी पाहिजे, याचा विचार बारीक लोकांनी आपल्याला करायला पाहिजे. आज जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष आहे. आणि काही मंडळी जतच्या लोकांवर दमदाटी करून, इथल्या लोकांवर दहशत निर्माण करून आता अजून निवडून आलेले नाहीत, तरी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं बोलणं आणि वागणं आपल्याला लक्षात येईल की चुकून ही मंडळी या जत मध्ये जर त्यांनी वास्तव्य केलं तर इथल्या जतल्या गोरगरीब जनतेला आणि सर्वसामान्य लोकांना काय त्रास सोसावा लागेल. ही मंडळी जतच्या विकासासाठी येत नाहीयेत. ही मंडळी यांचा एक अजेंडा वेगळा आहे. जत मध्ये काय करायचं, स्वतःचे खिसे कसे भरायचे, यांनी काय काय केलं हे कधी आटपाडी आणि खानापूर तालुक्यातल्या लोकांची माहिती जर आपण घेतली, तिथं त्यांना जागा मिळाली नाही म्हणून या ठिकाणी आज ते इथे येऊन शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. आपले विक्रमदादा हे जतचे सुपुत्र आहेत. जत मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ त्यांनी या जतच्या मातीमध्ये काढलेला आहे. जतचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न विक्रमदादांनी आयुष्यभर त्यांच्या प्रयत्नात केलेला आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले, साथ दिली म्हणून ते जिल्हा परिषदचे सदस्य म्हणले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण जत तालुक्यामध्ये प्रचंड मोठा विकास त्यांनी सातत्याने केला. आणि तदनंतर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळी जत मधील सर्वसामान्य लोक, सर्व ज्येष्ठ मंडळी, आमच्या माता भगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि आपण त्यांना जत विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी 5 वर्षाकरता दिली. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं, आज विक्रमदादांची खासियत ही संपूर्ण सांगली जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पाणीदार आमदार म्हणून सातत्याने जत मधल्या पाणी प्रश्नाबाबतीत या जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं. विधानसभेच्या विधिमंडळामध्ये सुद्धा सातत्याने जतच्या पाण्या प्रश्नामध्ये आणि सरकारचं लक्ष वेधण्यामध्ये विक्रम घेतला. तुमची भुवनेश्वर कर्नाटकात पाण्याचा जो काही करार असेल आणि महाराष्ट्राला आणि जत तालुक्याला मिळणारं हक्काचं पाणी असेल, या सर्व गोष्टींमध्ये विक्रमदादांची किती धडपड आहे हे माझ्याहून अधिक तुम्ही सर्व लोकांनी पाहिलेलं आहे. आज जत तालुक्याला जे म्हैसाळची योजना ही मंजूर झालेली आहे, केवळ गेले 5 वर्ष प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रसंगाला आक्रमकपणे, प्रसंगाला दिवसभर त्या अधिवेशनामध्ये पाऱ्यावर उभं राहून प्रसंगाला उपोषण करून आज ही म्हैसाळची निधी आणि जो योजना आपल्या जत तालुक्यामध्ये येते त्याचं फक्त एकमेव कारण आहे, ते म्हणजे आमदार विक्रमदादा सावंत. हे आपण सगळ्या लोकांनी मान्य केला पाहिजे. सातत्याने जत तालुक्यातले पाणी प्रश्न उठवण्याचा आवाज हा विक्रमदादांनी केला आणि म्हणून या सरकारला ज्याला खरं जत तालुक्यातले लोकांचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची
जाण शून्य होती, या लोकांनी सरकारने विक्रम दादांच्याच हट्टापायी पूर्वी योजित असताना ही योजना याला कुठं कार्यान्वित केली। आज वास्तविक पाहता जत मधल्या सर्व लोकांना कधी कृषी प्रदर्शन असेल, कधी नोकरी मेळावा असेल, या सगळं माध्यमातून जत तालुक्यातल्या सर्व थरातील लोकांना न्याय देण्याचं काम आदरणीय विक्रमदादा करतायत। ही जी मंडळी आज विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतायत, आज यांची पार्श्वभूमी काय, यांचं बोलणं वागणं कसं आहे, हे संपूर्ण सांगली जिल्ह्याने पाहिलेलं आहे। जत मध्ये अशा प्रकारची हुकुमशाही आणि दडपशाही ही जत मधले स्वाभिमानी कार्यकर्ते सहन करणार नाही, ही दाखवण्याची वेळ आता जतच्या लोकांना या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं आलेली। पुढचे 15 दिवस आपण सगळ्या लोकांनी जागृतपणे या जतच्या अस्मितेसाठी आपण ही लढाई लढली पाहिजे। या जतच्या सुपुत्राच्या या आपल्या मुलाला, आपल्या भावाला ताकद देण्याकरता आपण ही लढाई लढली पाहिजे। इथं जात पातचा विषय नाही, इथं पक्षाचा विषय नाही, आज सगळी मंडळी या जतच्या आज सुपुत्रासाठी आणि भूमिपुत्रासाठी एकत्र येण्याचं काम करतायत। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रपतेची विनंती की आज प्रणितीताई सुद्धा खास सोलापूरवरून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज आमचे सौदी साहेब कर्नाटकाचे युवा नेते सुद्धा आज आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत। ही सगळी मंडळी आज एक चांगलं व्यक्तिमत्व, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं, यासाठी जत तालुक्यातल्या आपल्या सर्व लोकांना विनंती करण्याकरता इथं आले। आजच्या प्रचारारंभ शुभारंभ होत असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्याला वाटतं की महाराष्ट्रामध्ये थोडस आलबेल आहे, परंतु आज कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। मगाशी आमच्या सहकार्याने उल्लेख केला की एक सत्ताधारी पक्षाचा आमदार त्यांच्या सत्ताधारी पक्षातील एका कार्यकर्त्याचा ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळा घालून या ठिकाणी आज तर गोळीबार करतो, ह्याच्यावर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आज महाराष्ट्राची काय अवस्था आहे। आज बदलापूरमध्ये घडणारी घटना ज्याच्यावर आमच्या एका धाकट्या भगिनीवर अत्याचार झाला, आज ती RSS ची संस्था होती म्हणून त्या FIR लॉन्च करण्याकरता सुद्धा त्यांनी दिरंगाई केली प्रशासनाने। आज महिलांवर अत्याचार वाढत चाललेत, शेतकऱ्यांवर अत्याचार वाढत चाललेत, आमच्या तरुण पिढीच्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे हे सरकार बघत नाही। सातत्याने दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या बाबतीत शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देत नाही। जे मगाशी सांगितलं, जे फुटून गेलेले जे काही 40-50 आमदार आहेत, फक्त त्यांना खोके देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय। आणि आज आता या ठिकाणी नव्याने त्यांनी काय सुरू केलं तर ही लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडक्या बहिणीची महाराष्ट्रात केव्हा त्यांना आठवण झाली, जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दणका दिला आणि 48 जागांपैकी जेव्हा 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले, त्याच्यानंतर ह्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली। परंतु आज मला आपल्या सर्वांना विचारायचं की हे महायुतीचं सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांना कसं फसवतंय, कसं गंडवतंय, त्याची साधी उदाहरण आहे। तेलाचा डबा किती झाला कुणीतरी सांगा मला, 2200 रुपये झाला का? बरोबर, आधी किती होता? 1600 रुपये, तो 600 रुपयाने मागला। स्टॅम्प पेपर जो 100 रुपयाचा होता तो 500 रुपये केला। सगळी पत्रकार मंडळी त्यांना एक कल्पना आहे, म्हणजे इथंच 1500 रुपये वरच्या खिशात ठेवायचे आणि पुन्हा खालच्या खिसा कापून 1100 रुपये लगेच काढून घ्यायचे। हा महायुती सरकारने धंदा लावलेला आहे। महागाई कुठल्या गेली आहे हे रोज आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज या ठिकाणी आपण ही जी पुढचे 15 दिवस आहे अत्यंत जागृतपणे, जसं ह्यांनी आमच्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की जत मध्ये ही बाहेरची मंडळी येऊन ज्या पद्धतीने बोलतायत, वागतायत, दमदाटी करतायत, आज एक वेगळा या ठिकाणी हवेत ही मंडळी गेलेली आहे। यांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे। जत तालुक्यातले लोक आज चांगल्या भावनेतून, आज ह्या जत तालुक्यातल्या लोकांनी नेहमीच चांगल्या लोकांना मतदान केलेलं आहे आणि आपल्या जत तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली। विक्रमदादा एक तरुण तडफदार आज आपल्यातले कार्यकर्ते, सातत्याने पाणी प्रश्न, शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न, माता भगिनींचे प्रश्न, तरुण पिढीचे प्रश्न हे सोडवण्यासाठी त्यांची तळमळीने एक प्रयत्न आहे। आपण त्यांना सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून येणाऱ्या 20 तारखेला आपण हाताच्या पल्ल्या समोरचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा जत तालुक्यातल्या गोरगरिबांची आणि शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच मी बोलून इथं